श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड नांदावी, आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे नांदावं आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत हे अगदी मनोभावे करत असते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या या व्रतामुळे आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य हे मिळत असतं. मार्गशीर्ष गुरुवारांची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी होत असते आणि याच महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन हे होत असतं. तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि उद्याच मार्गशीर्ष गुरुवारांच्या या व्रताचं उद्यापन सुद्धा आपल्याला करायचं आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि त्यासोबतच सफला एकादशी सुद्धा आहे. मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशी एकाच दिवशी आलेली असली तरी सुद्धा आपण मार्गशीर्ष गुरुवारांचं उद्यापन हे करू शकतो. ज्या महिलांचं एकादशीचं व्रत नाही आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचं व्रत आहे तर अशा महिला उद्या मार्गशीर्ष गुरुवारांचं उद्यापन हे करू शकतात. पण ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं सुद्धा व्रत ज्या महिलांनी केलेलं आहे तर त्यांनी मार्गशीर्ष गुरुवारांचं व्रत हे पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी केलं तरी सुद्धा चालेल. तर यंदा उद्या 26 डिसेंबर 2024 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार हा आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचं हे व्रत माता महालक्ष्मीला समर्पित आहे आणि या व्रताची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी होत असते आणि याची सांगता उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी होत असते. तर उद्या 26 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि उद्याच आपल्याला या व्रताचं उद्यापन सांगता करायची आहे. आणि या व्रताचं उद्यापन करत असताना आपल्याला कोणत्या चुका या टाळायच्या आहेत, कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत जेणेकरून आपण संपूर्ण महिनाभर केलेल्या या व्रताचं फळ हे आपल्याला पूर्णपणे मिळेल आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्यावर कायम राहील. याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की बघा. उद्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून आपण महिनाभर केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाशीही विनाकारण वादावाद भांडणं कटकटी करायची नाही आहेत आणि संपूर्ण दिवसभर आपलं मन हे आपल्याला शांत ठेवायचं आहे. आणि सकाळी उठल्यापासूनच आपल्याला अखंड दिवसभर माता लक्ष्मीचंच स्मरण करायचं आहे. सकाळी लवकर उठून आपली स्नानादी कर्म आपल्याला सकाळी लवकर आटवून घ्यायची आहे. आणि उद्या सकाळी आंघोळ करताना आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा हळद ही टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. या दिवशी विवाहित महिलांनी आपले केस धुणं हे टाळायचं आहे. केस उद्या आपल्याला चुकूनही धुवायचे नाहीयेत. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असला तरी सुद्धा आपल्याला आपले केस हे चुकूनही धुवायचे नाहीयेत आणि तसंच आपल्या घरातली फरशी सुद्धा आपल्याला चुकूनही पुसायची नाहीये. कारण की असं केल्याने आपला गुरुग्रह हा कमजोर होत असतो आणि यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो. त्यामुळे उद्या विवाहित महिलांनी आपले केस धुणे टाळावे आणि तसंच फरशीसुद्धा चुकूनही पुसू नये. त्याचप्रमाणे गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातली जास्तीची साफसफाईसुद्धाही चुकूनही करायची नाही आहे. आणि जर तुम्हाला साफसफाई करायची असेल, तुमच्या घरातली लादी फरशी पुसून घ्यायची असेल तर तुम्ही ती आजच म्हणजे बुधवारीच पुसून घ्यायची आहे, पण गुरुवारी चुकूनही पुसू नका. आणि उद्या गुरुवारी ज्या ठिकाणी तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी करणार असाल तेवढी जागा तुम्ही स्वच्छ केली, पुसून घेतली तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य उंबरठ्याला सुद्धा उद्या हळदीचं लेपन हे जरूर करायचं आहे. आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ हळद, गोमित्र आणि पाणी एकत्र करून त्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला छोटीशी का होईना पण छान सुंदर रांगोळी काढायची आहे आणि तसंच लक्ष्मीची पावलं सुद्धा काढायची आहेत. इतर वेळेस अगदी रोज जरी तुम्ही बाहेर रांगोळी काढत नसाल तरी उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्याकारणाने उद्या तुम्ही लक्ष्मीची पावले ही नक्की काढा आणि छोटीशी रांगोळी ही नक्की काढा. आणि तसंच उद्या एकादशी असल्याकारणाने तुळशीला पाणी आपल्याला चुकूनही अर्पण करायचं नाही आहे. आणि तसंच तुळशीची पानं ही सुद्धा आपल्याला चुकूनही तोडायची नाही आहेत, कारण एकादशीचं व्रत हे तुळशी मातेचं सुद्धा असतं. त्यामुळे उद्या चुकूनही तुळशीला पाणी घालू नका आणि तुळशीची पानं सुद्धा तोडू नका. उद्या आपल्याला स्वच्छ नीटनेटकी वस्त्र ही परिधान करायची आहेत, पण चुकूनही फाटलेली वस्त्र ही आपल्याला परिधान करायची नाही आहेत. भलेही मग तुम्ही उद्या जुनी वस्त्र परिधान केली तरी सुद्धा चालतील, पण फाटकी वस्त्र चुकूनही परिधान करू नका. त्याचप्रमाणे उद्या काळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही चुकूनही घालू नका.
कारण की काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्याकारणाने उद्या शुभ दिवस आहे आणि उद्या या व्रताचे उद्यापनाची सांगतासुद्धा आपल्याला करायची आहे। त्यामुळे अशा शुभ दिनी तुम्ही फाटकी आणि काळ्या रंगाची वस्त्र चुकूनही परिधान करू नका। मग तुम्ही उद्या गुरुवार असल्याकारणाने पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केली तरीसुद्धा चालतील किंवा इतर कुठल्याही रंगाची वस्त्र परिधान केली तरीसुद्धा चालतील, पण काळ्या रंगाची वस्त्र ही चुकूनही परिधान करू नका। आणि तसंच महिलांनी या दिवशी व्रताची या पूजेची मांडणी करताना आणि उद्यापन करताना आणि देवी महालक्ष्मीची पूजा करताना साडी नेसण्याचाच प्रयत्न करावा। महिलांनी साडी नेसूनच या व्रताचं उद्यापन करायचं आहे, पण चुकूनही या व्रताचं उद्यापन हे गाऊनवर किंवा वेस्टर्न ड्रेस घालून चुकूनही या व्रताचं उद्यापन करू नका। कारण अशा काही शुभप्रसंगी आपण साजशृंगार करून साडी नेसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण अशा या अत्यंत शुभ दिनी आपण जर साजशृंगार करून साडी नेसून माता महालक्ष्मीचं व्रत केलं आणि तिची पूजा करून या व्रताचं उद्यापन केलं तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा त्या महिलेवर कायम टिकून राहतो। कारण माता महालक्ष्मीला सुद्धा असा साजशृंगार हा अत्यंत प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे नीटनेटकेपणा आणि स्वच्छता सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे प्रत्येक महिलेने उद्या स्वच्छ कपडे परिधान करून साजशृंगार करून साडी नेसूनच या व्रताचं उद्यापन करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या हातामध्ये महिलांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत, पण काळ्या रंगाच्या किंवा मेटलच्या बांगड्या या महिलांनी चुकूनही घालायच्या नाहीयेत। उद्या आपल्याला उद्यापन करायचं आहे, त्यामुळे आपलं घरही आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे आणि तसंच उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद हे करायचे नाहीयेत। आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण हे आपल्याला प्रसन्नतापूर्वक ठेवायचं आहे। कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि उद्या तर या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या उद्यापन आहे। त्यामुळे उद्या आपल्या घरामध्ये कुठलंही भांडण हे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे उद्या आपल्याला थोरा मोठ्यांचा आदर हा करायचा आहे। वडीलधाऱ्या व्यक्तींचा उद्या चुकूनही अनादर करू नका, त्यांच्याशी उद्धटपणाने वागू नका। त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपल्या घरातील जी महिला आहे तर त्या प्रत्येक महिलेचा आदर हा करायचा आहे। आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीचा अपमान हा चुकूनही करू नका, मग ती तुमची मुलगी असो, पत्नी असो, बहीण असो किंवा तुमची आई असो किंवा इतर कुठलीही स्त्री तुमच्या घरामध्ये असेल तर तिचा उद्या चुकूनही अनादर हा करू नका। तुमच्या घरातील आणि बाहेरील सुद्धा प्रत्येक स्त्रीचा आदर हा करायचा आहे। उद्या आपल्याला आपलं आचरण हे सात्विक आणि पवित्र असं ठेवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये शांतता ही आपल्याला बाळगायची आहे। कारण अशाच घरामध्ये देवी लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि ती चिरस्थायी वाससुद्धा करते। त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या घरातलं वातावरण हे अगदी शांततापूर्ण आणि सात्विक असं ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे चुकूनही उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार हा करायचा नाहीये। तसंच आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती आपल्या घरामध्ये उद्या कुठल्याच प्रकारचं व्यसन करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि उद्या उद्यापन झालं की त्यानंतर तुम्ही मांसाहार हा कराल तर असं सुद्धा चुकूनही करू नका। संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरच तुम्हाला जर मांसाहार करायचा असेल तर तो करा, पण उद्या उद्यापन झाल्यानंतर त्याच्याच पुढच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही चुकूनही मांसाहार हा करू नका। संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर आपल्याला मांसाहार हा आपल्या घरामध्ये चुकूनही करायचा नसतो, मांसाहार हा टाळायचा असतो। त्यामुळे 30 डिसेंबरला जेव्हा हा महिना संपेल त्यानंतर तुम्ही मांसाहार हा करू शकतात, पण उद्या उद्यापन झाल्यानंतर लगेच मांसाहार हा तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकूनही करू नका। अमावस्या होईपर्यंत आपल्या घरामध्ये चुकूनही तुम्ही मांसाहार करू नका। उद्या तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी ही सकाळी सुद्धा करू शकतात किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल। दिवसभरामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही या व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि आधीच्या 3 गुरुवारी ज्याप्रमाणे आपण या व्रताची पूजेची मांडणी करून पूजा केली आहे त्याचप्रमाणे या शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला या व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे आणि पूजासुद्धा करायची आहे आणि उद्यापन हे मात्र आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे। उद्या जर तुमच्या दारावर एखादा कोणी भिक्षुक आला किंवा एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी आला तर त्यांना तुम्ही असंच हुसकावून देऊ नका, त्यांचा अनादर हा करू नका। त्या भिक्षुकाला तुम्ही यथाशक्ती दानधर्म हा करू शकतात किंवा तुम्हाला जर काही खायला द्यायचं असेल तर त्या भिक्षुकाला काहीतरी मग एखादं फळ का असे ना ते त्याला नक्की खायला द्या। त्याचप्रमाणे त्या पक्ष्यांना किंवा प्राण्याला सुद्धा काहीतरी खायला हे नक्की द्या। त्याचप्रमाणे एखादी सवाष्ण स्त्री आली तरीसुद्धा तिचासुद्धा अनादर हा करू नका। त्या स्त्रीला सुद्धा हळद कुंकू लावून तिचा पूर्ण सन्मान हा करा आणि तिचासुद्धा आदर करा आणि तिलासुद्धा काहीतरी खायला नक्की द्या। नाहीच काही शक्य झालं तर निदान त्या स्त्रीच्या हातावर तुम्ही साखर तरी नक्की ठेवा। कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कोणत्याही रूपामध्ये प्रवेश करू शकते। त्यामुळे उद्या आपल्या घरी दारावर कोणीही आलं तरी त्याचा आदर करा आणि यथाशक्ती दानधर्म करा किंवा अन्नदान हे नक्की करा। त्याचप्रमाणे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही स्त्रीचा अनादर हा करू नका आणि तिथला अपशब्दसुद्धा बोलू नका। उद्यापनाच्या दिवशी आपण
सवाष्ण स्त्रियांना 5, 7 किंवा 11 याप्रमाणे सवाष्ण स्त्रियांना आपल्या घरी उद्यापनासाठी बोलवत असतो। मग जेव्हा अशा स्त्रिया आपल्या घरामध्ये येतात तर तेव्हा आपण बोलता बोलता गप्पांमध्ये इतर कोणत्याही स्त्रीचा किंवा उद्यापनासाठी आलेल्या कोणत्याही स्त्रीबद्दल चुकूनही अपशब्द आपल्याला बोलायचे नाहीयेत। कोणत्याही स्त्रीचं मन दुखावेल असं आपल्याला चुकूनही बोलायचं नाहीये। उद्यापनासाठी ज्या स्त्रियांना आपण आपल्या घरी बोलवलं आहे तर त्या महालक्ष्मी स्वरूप म्हणूनच आपल्या घरी येत असतात। त्यामुळे त्या स्त्रिया आपल्या घरी आल्यानंतर आणि आपल्या घरून गेल्यानंतर सुद्धा त्या स्त्रियांबद्दल चुकीचा किंवा कुठलाही अपशब्द हा आपल्याला बोलायचा नाहीये। यामुळे आपल्याला दोषच हा लागत असतो, पापच आपल्याला लागत असतं। त्यामुळे त्या स्त्रिया आल्यापासून तर त्या आपल्या घरातून निघून जाण्यानंतर सुद्धा आपण त्यांच्याबद्दल कुठलाही अपशब्द हा बोलायचा नाहीये। त्या सर्व स्त्रियांना मानानेच आपल्याला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे आणि मानानेच आपल्या घरातून त्यांना आपल्याला जाऊ द्यायचं आहे। त्याचप्रमाणे व्रताचं उद्यापन करत असताना, हळदी कुंकू करत असताना आपल्या हातून कुठलेही पूजेचं साहित्य जसं की हळद, कुंकू किंवा उद्यापनाचं कुठलंही इतर साहित्य हे आपल्या हातून पडणार नाही, सांडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण बऱ्याच वेळेस आपल्या हातातून घाईगर्दीमध्ये अशा काही चुका होत असतात। त्यामुळे आपल्याला आपण केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ हे मिळत नाही। त्यामुळे असे घाईगर्दीमध्ये आपल्याला अशा या चुका टाळायच्या आहेत। उद्यापनासाठी बोलवलेल्या कुठल्याही महिलेची ओटी भरत असताना, तिची पूजा करत असताना हळदी कुंकू किंवा उद्यापनाचं कुठलंही साहित्य खाली पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। घाईगर्दीमध्ये अशा काही चुका जर आपण केल्या तर त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतो। त्यामुळे या चुका आपल्याला टाळायच्या आहेत। त्याचप्रमाणे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची ओटी भरली नसेल तर ती उद्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही नक्की भरू शकतात। या गुरुवारांचं उद्यापन करताना आपण बोलवलेल्या स्त्रियांना या व्रताची एक पुस्तिका आणि एक फळ हे द्यायचं आहे आणि तसंच त्यांना हळदी कुंकू सुद्धा द्यायचं आहे। आणि यासोबतच जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही फुलांचा गजरा देऊ शकतात। तसंच त्या महिलेची ओटी सुद्धा भरू शकतात। त्या महिलेची ओटी तुम्ही खणा नारळाने भरू शकतात किंवा एखादं ब्लाऊज पीस देऊन त्या महिलेची ओटी तुम्ही भरू शकतात। आणि जर तुम्हाला एखादी वस्तू ही द्यायची असेल तर तुम्ही ती सुद्धा देऊ शकतात। पण शक्य झाल्यास प्लास्टिकच्या वस्तू या चुकूनही देऊ नका। शक्य झाल्यास शुभ आणि सौभाग्यवर्धक वस्तू देण्याचाच प्रयत्न करा। या व्रताच्या उद्यापनासाठी आपण आपल्या घरामध्ये सवाष्ण स्त्रियांना बोलवत असतो आणि तसंच त्यांना आपल्या घरी बोलवून आपण जेवू घालत असतो। त्याचप्रमाणे जर तुम्हाला सुद्धा इतर कोणाच्या घरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलवलं असेल तर तुम्ही नक्की जा। बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आपण आपला उपवास हा दुसऱ्यांच्या घरी कसा सोडावा, आपलं पुण्य हे दुसऱ्यांना कसं द्यावं। तर ते तसं काही होत नाही। उलट तुम्हाला महालक्ष्मी स्वरूप मानून तुम्हाला सवाष्णचा मान हा दिला जातो। त्यामुळे तुम्हाला जर कोणी सवाष्ण म्हणून महालक्ष्मी स्वरूप मानून जेवायला बोलवत असेल तर तुम्ही नक्की जा। यामुळे तुम्हाला उलट पुण्यच मिळेल। तर या दिवशी आपल्याला सवाष्ण स्त्रिया आपल्या घरून गेल्यानंतर सूर्यास्तानंतर चुकूनही आपल्या घरामध्ये झाडू मारायचं नाहीये। तसंच आपल्या किचनमध्ये खरकटी उष्टी भांडीसुद्धा आपल्याला ठेवायची नाहीये आणि आपल्या घरातला कचरा हा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर चुकूनही काढायचा नाहीये। तर तो एखाद्या पिशवीमध्ये, डस्टबिनमध्ये तसाच भरून ठेवायचा आहे, पण घराच्या बाहेर चुकूनही काढायचा नाहीये। तर तो कचरा आपल्याला आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर काढायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहे आणि तसंच तुळशीजवळ सुद्धा आपल्याला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा संध्याकाळी लावायचा आहे। ज्या महिलांना या गुरुवारी उद्यापन करता येत नसेल किंवा मासिक धर्म हा त्यांचा आलेला असेल किंवा बाहेरगावी जर त्यांना जावं लागत असेल तर त्यांनी पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे। मग तुम्ही पहिल्या गुरुवारी व्रताच्या पूजेची मांडणी करायची आहे, उपवाससुद्धा करायचा आहे आणि उद्यापन करायचं आहे। त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी उद्या आपल्याला श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन जरूर करायचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कुठेही घाण कचरा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसंच आपलं किचनसुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे आणि अखंड दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। अगदी मनोभावे माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे। चुकूनही कुठलेही वाईट विचार आपल्या मनामध्ये आपल्याला येऊ द्यायचे नाहीयेत आणि तसंच कोणाचंही वाईट व्हावं असं सुद्धा आपल्याला आपल्या मनामध्ये चुकूनही आणायचं नाहीये। त्याचप्रमाणे प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारांचं व्रत करते आणि उद्यापन करते आणि हे उद्यापन करत असताना प्रत्येकीला एक पुस्तिका ही दिली जाते। बऱ्याच घरी आपल्याला सुद्धा उद्यापनासाठी बोलवलं जातं आणि एक पुस्तिका ही दिली जाते। तर यामुळे आपल्याकडे सुद्धा महालक्ष्मी या व्रताची बरीच पुस्तकं ही साठवून जातात आणि ही सगळी पुस्तकं कुठेतरी आपल्या घरामध्ये धूळ खात पडलेली असतात। तर ही जी काही तुम्हाला पुस्तकं मिळालेली आहेत तर तीच पुस्तकं तुम्ही तुमच्या घरी उद्यापनासाठी आलेल्या महिलांना दिली तरी सुद्धा चालतील। आपल्याला मिळालेली पुस्तकं ही आपल्या घरामध्ये कुठेतरी धूळ खात पडलेली असतात, यामुळे आपल्याला दोष लागतो। त्यामुळे आपल्याला उद्यापनामध्ये मिळालेली पुस्तिका ही जर आपण एखाद्या स्त्रीला उद्यापन करताना दिली तरी सुद्धा काही हरकत नाही। ही पुस्तिका आपल्या घरामध्ये धूळ खात पडण्यापेक्षा ती इतरांना दिली तर अतिशय उत्तम।
त्यामुळे तुम्हाला मिळालेली पुस्तिकाही तुम्ही उद्यापनासाठी बोलवलेल्या स्त्रियांना दिली तरी सुद्धा चालेल। तर याप्रमाणे या काही चुका आहेत त्या आपल्याला उद्या टाळायच्या आहेत। हे काही नियम आहेत तर त्यांचे आपल्याला पालन उद्या करायचे आहे, तरच आपल्याला आपण केलेल्या या व्रताचे संपूर्ण फळ हे मिळणार आहे। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता याई नमः लिहायला विसरू नका। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।